नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि फिल्टर या चॅनलवरती. तर आत्ता दूध वगैरे काढून झालं आहे आणि पप्पा घेऊन गेलेत पुढे. आता मी जातो पटपट आणि तो मुलगा आला आहे त्याच्याकडे देतो. वातावरण एकदम खतरनाक आहे, एवढं धुकं पडलं आहे ना मजबूत. हे बघा, हे बघा, वाट लावणार आहे पूर्ण. ती मागे दिसते ते आमचीच म्हैस आहे. ती काल रात्री आल्या नव्हत्या, तर ते आल्यात आता. तिघीजणी आल्या नव्हत्या. हे धुक्यानं वाट लावून टाकणार आहे. आंबा मोहर काजू मोहर पूर्ण करपवून तर टाकलाच आहे. आणि झालं आहे का याच्यामुळे ना काजू पण ज्या होत आहेत ना पूर्ण काळ्या काळ्या होत आहेत. मी दुपारी गेलो तर दाखवेन तुम्हाला वरती. चलो आत्ता आधी जातो पटपट, त्याला दूध वगैरे बांधून देतो. तर आत्ता वाजले 8. परत जातो आहे आता मी गोठ्यामध्ये, कारण आवरायचं आहे. त्यात एक वरचे गराटेवाडीतला एक माणूस येणार आहे कामाला, तर ते गोठ्याजवळ काय बारीक सारी काय काम ते सर्व आवरायचं आज. जातो पटपट. ते सगळं आता साफ करायचं आहे. आणि त्या म्हैशी आल्यात, त्यांना परत सोडून लावणार आता वापस. तर जातो पटपट. अजून पण धुकं मजबूत आहे एकदम खतरनाक. ह्या दोघी जणी आल्या नव्हत्या. ही एक आणि आतमध्ये एक रेडी आहे, दाखवतो. आणि ही एक. ह्यांना पण मी आता सोडून लावतो. हे बघा सगळं टाकलं नाही, पेचून टाकलं नाही सर्व. हे सगळं हलतं आहे, पण मी आज हेच सगळं आधी सरळ करणार आहे, नीट प्रॉपर बांधणार याला. ते आले की तुम्हाला मी टाईमलेस दाखवेन. हे बघा अशी घाण केली बघा, शेण भरलेलं मग अशी. फक्त हा कचरा आणि इथून कचरा काढून घ्यायचा आहे बस. तर पटपटात ते सगळं आवरून घेतो आणि हे करतो. ह्यांना आधी सोडून लावतो सगळ्यांना, म्हणजे मला खाली साफ करायला भेटेल. चलो. तर आत्ता माझा गोठा साफ करून झाला आहे बघा, धुतला आहे पूर्ण. आणि आत्ता त्यांना ते खाद्य बारीक करायचं आहे ऊसाचं. गोठा साफ करून झाला आहे, म्हैशींना पण धुतलं आहे सगळ्या. आत्ता त्यांना खाद्य घालायचे, तर ते आता बारीक करतो पटपट. आणि ते काका पण आले वय करायला, त्याच्यासोबत पण जाईन आता. आणि ते पण करायचं आहे. मग आत्ता आधी मी ते ऊसाचं साफ करेन, त्याच्यानंतर मग काय बोलतात ते आपलं त्यांना घालेन, नंतर मग तिकडे बाहेर जाईन. चलो. तर आत्ता सगळी साफसफाई वगैरे करून झाल्या. बाहेरची पण मी साफसफाई केली. त्या म्हैशी आल्या परत सोडून लावलेल्या, त्यांना बांधून ठेवलं. तोपर्यंत त्या काकाने काय केलं, त्या साईडची वय आहे ना ती सगळी काढली. तुम्हाला एकदा दाखवतो. आतल्या म्हैशींना मी ते सर्व खाद्य बारीक करून ते घातलं. आता त्यांना ते खात आहेत. दरवाजा बंद करून पंखा लावून ठेवला आहे त्यांच्यासाठी, गोठा सुकण्यासाठी. दरवाजा उघडा ठेवला तर मांस वगैरे आतमध्ये जाते, मच्छर. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो बाहेर त्या काकाने काय केलं ते आणि मी पण काय केलं ते. हे बघा, हे एवढं सगळं साफ केलं, एवढा कचरा निघाला पूर्ण. ते चांगलं गवत आहे. ही आता आतमध्ये आली नाही, पूर्ण गवताची वाट लावून आहे बघा, पसरवून टाकलं नाही. यांना बांधले, तिघंजणं आली नाहीत, तर त्यांनी काय केलं आहे माहिती आहे बघा, अशी नेमं काढून ठेवलेत, सगळी खड्डे मारून ठेवलेत. आता मी जाईन त्यांच्यासोबत. बघा पूर्ण या साईडची शिवाय होती ना ती सगळी काढली आहे. हे बघा असं कचरा सगळा इकडे ठेवला आहे. तर आणि मी काय केलं, आतमध्ये पण कचरा होता ना तो पण काढला इकडे आतमध्ये. यांनी गावाने ते काय ते काट्या बांधले ते पेचून टाकला नाही, त्याच्यामुळे मग मी काय केलं, आतला पण साफ करून घेतला हाताबरोबर आणि ते तिकडे ठेवलं सगळं. आणि आता हे इकडे ठोंबे टाकून इथे ऑलरेडी काय काय आहेत, पण अजून 50 लागतील. ते आता आमची तिकडे बाग आहे ना तिकडचे आणून टाकू. चिकू काढले ना तिकडे ते आहेत, ते भेटतील असे टाकायला इकडे मध्ये मध्ये. आणि आता मी जातो आधी घरी, खातो, काहीतरी भूक लागली जाम. 11 सव्वा 11 झालेत म्हणून. आणि आता गरमी पण व्हायला लागली, तर आता बघतो, आधी जातो घरी, खातो फ्रेश होऊन काहीतरी. मग ते त्यांच्यासोबत ठोंबे आणायला जाईन मी, ते तोडत आहेत तिकडे. चलो. तर मी भाकरी काय खाल्ली नाही, लगेच फ्रेश वगैरे झालो. कलिंगड होतं ते जरासं खाल्लं आणि काय केलं, त्यांनी ठोंबे तोडले होते, म्हणजे त्यांची भाकरी वगैरे खाऊन झाली होती. म्हणून मी काय केलं, मग आधी पहिले त्यांना ते ठोंबे नेऊन दिले, तिकडे टाकून आलो. आत्ता आधी जाऊन भाकरी वगैरे खातो, नंतर मी काजूच्या बागेमध्ये जाईन. 3 सव्वा 3च्या दरम्यान आहे.
आता त्यांना टोम्मे आणून दिले तर आता त्यांचं काम चालू राहील असं म्हणून भाकरी खायच्या आधी मग त्यांना आधी ते आणून दिले. आता जातो भाकरी वगैरे खातो, भूक लागला आहे बेकार. तर आत्ता वाजले 3, मी जरा झोपलेलो होतो सकाळी उठलो होतो म्हणून. आणि आता 3 वाजलेत. आता मी चाललो आहे वरती बागेमध्ये. हे येणारांनी घातले तर ऊन लागते बाहेर. तर जातो आता वरती, तुम्हाला दाखवतो. कारण गेलो नाही, परवा पप्पा गेले होते वरती, त्यांनी काजू आणलेले. आता मी जातो वरती, बघतो. चलो. तर मी आलो तर बागेमध्ये. मी आत्ता काजू काढायला पटपट सुरुवात करतो. काजू झालं ते बघा बऱ्यापैकी. पटपट काढतो. मी काय पाडणार नाही, ज्या खाली पडलेले असेल त्याच गोळवणार. मी खूप सारे पडले आहेत तर आधी तेच करतो. पाडल्यावर परत तो मोहर असतो तो पडून जातो, त्याच्यामुळे तर आधी मी तेच करतो. ज्या पडल्यात त्या गोळवतो आणि हाताने येत असतील ना तेवढाच काढेन. जास्त काही करायला जाणार नाही मी, काढणार वगैरे नाही. तर पटपट आवडतो. मी आलो आहे, आई आली माझी आणि काकी आले आहेत, काहीतरी काम करतात ते. चलो. तर आत्ता झाल्यात काढून, म्हणजे सर्व नाही झाल्यात काढून. एक पिशवीवर काजू काढला होता, कारण आता खाली जायचं आहे ना, गोट्यात पण गेलो नाही त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे आता जातो खाली. तुम्हाला नंतर मी दाखवेन किती आहेत त्या काजू. आणि आत्ता जातो आधी खाली, कारण म्हैशींना पाणी वगैरे पण दाखवायचं आहे आणि खाणं वगैरे पण टाकायचं आहे त्याच्यामुळे. चलो फिर. एक ना सांगायचं राहिलं, काजूच्या तयार झाल्यात ना त्याच्यावरती एवढे डाग झालेत ना, पूर्ण काळ्या काळ्या झाल्यात आणि कीड पडली आहे पूर्ण. वाट लागली यावर्षी पूर्ण काजूंची. अजून पिकायला पण नाही लागलेत, पण ज्या पिकत आहेत ना त्याच्यावरती पूर्ण कीड लागली. आणि अजून एक प्रॉब्लेम म्हणजे साळींदर लागला इकडे. ते खाली पडलेल्या काजू असतात ना ते खातं पोकरून. तर आता बघूया काय करता येईल का, काय उपाय वगैरे आहे का त्याच्यावरती, बघतो. आता जातो आधी खाली. तर नाही बघा, अशा झाल्यात काजू सर्व काळ्या. हे बघा सगळे डाग झालेत त्याच्यावरती. तर आता बघूया काय करता येईल ते. असं वरती आहेत ते, काही मी काढले नाहीत. एवढ्या हाताने आल्या ना तेवढ्याच काढल्यात, कारण ते काढताना ना मोहर पडतो. आणि काय काजूंना ना आता नवीन ताजा मोहर येतो आहे बघा. ते बऱ्यापैकी करपून गेलं आहे मोहर बघा असं. तर आता मी परत आलो आहे गोट्यामध्ये. आता वाजून गेलेत 5. तर आता झालं आहे कसं, ते काका आलेले त्यांनी पूर्ण केला नाही. आता ती एक साईडची आहे तुम्हाला दाखवतो मी. ते आता बांधतात, फक्त काट्या राहिल्यात बांधायच्या त्या, पण त्यांनी पूर्ण बांधल्या. मी बांधली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली बांधली. मी म्हणजे मी कधी केली नव्हती, ते पण ट्राय केलं होतं तेवढी पुरती, पण ते आमच्या मैत्रिणीने तोडून टाकली. तर तुम्हाला दाखवतो एकदा, परत एकदा त्यांनी केलेली मस्त केला नाही एकदम. हे बघा किती मस्त केलं नाही बघा, क्लीन. हे आहेत त्याचे कलाकार. अशी आहे बघा. असं पहिलं पूर्ण असं खिचाड दिसायचं, आता क्लिअर आहे. कोण नाही, क्लिअर दिसतं बघा त्याचं. हे सकाळी मी ठोंबे आणलेले, ते उद्या तिकडे ती बी केली होती ना ती पण पेचून टाकले. मग तिकडे उद्या करतो, ते उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. हे बघा हे कसं क्लिअर वाटतं आता मस्त. उद्या परत ते वरचं छपराचं पण करायचं आहे, कारण ते पण परत लूज झाले पूर्ण, तर ते पण करू. तर आत्ता किती मस्त वाटतं, क्लिअर एकदम नीटनेटकं. मग आत्ता दुधाचं काम बाकी आहे. मी त्यांचं खाद्य आता भिजायला टाकलं आहे. मग आत्ता दूध काढायला चालू करेन. आधी बाहेर थोडं साफसफाई करायची ते करून घेतो, नंतर मात नाही. हे ना बांबूचं आहे वरची, म्हणजे जे शेंडे असतात ना ते आहेत. याच्यामध्ये ना कॅल्शियम भरपूर असतं. तर मी काय करतो आता, याची जी पानं आहेत ना ती सगळी काढून घेतो आणि जी छोटी रेडकं आहेत ना त्यांना घालतो, कारण याच्यामध्ये कॅल्शियम चांगलं असतं ना. तर हे चांगले असे पण ते वेस्टेज जाणार, त्याच्यापेक्षा त्यांना खायला घालतो, ते चांगले खातील. हे एवढी पानं निघाला, पाला निघाला बघा. हे एवढं होतं ह्याच्यापासून, हे वेस्टेजच जाणार होतं. लक्ष पडलं तर मी पानं काढून घेतलं. तर ही त्या छोट्या रेडकांना घालेन, हिरवी आहेत ना म्हणून चांगली खातात ते पण. तर वाजून गेले 6. आता मी दूध काढायला सुरुवात करतो, कारण आता थोड्याने काळोख होईल. नंतर परत मला ते खाद्य वगैरे घालून त्यांना परत गवत पण घालायचं आहे. तर पटपट आता ते दूध काढून घेतो, म्हणजे माझं मेन काम आवरेल. त्याच्यानंतर गवतच घालायचं आहे फक्त, आणि खाद्य. तर
आता मी दूध खेळायला चालू करतोय ना, तर उशीर होईल मला, 5 तास तरी जाईल, तर तोपर्यंत काळोख होईल. तर नक्की सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड बाय, टेक केअर, बाय.